आज माझ्यासोबत असं काही घडेल याचा मी अजिबात विचार केला नव्हता। नमस्कार महाराष्ट्र। हा यूट्यूबवरचा माझा फर्स्ट व्लॉग आहे आणि तुमच्या सपोर्टमुळेच मला दुसरेही व्लॉग करायला मिळणार आहेत। त्यामुळे प्लीज माझ्या या व्लॉगला भरभरून तुमचं प्रेम द्या। मी आज तुम्हाला खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन सांगणार आहे, त्याच्यामुळे हा व्लॉग माझा शेवटपर्यंत बघा। तर स्वामींच्या दर्शनासाठी म्हणजेच नरसिंहवाडीत पोचल्यानंतर आम्ही नारळ प्रसाद वगैरे घेतला दर्शनासाठी। त्याच्यानंतर आत एंटर केल्यानंतर तुम्ही बघू शकताय की वातावरणानं पण आम्हाला इतकं सपोर्ट केला ना। अजिबात आमच्यासोबत माझी मुलगी होती अन्वी, तिला मी घेऊन गेलेलो। मला असं वाटत होतं की उन्हानं खूप आम्हाला त्रास होईल, पण तसं काही झालेलं नाही। उलट सावली होती, आभाळ आलेलं, पण पाऊस नव्हता। त्याच्यानंतर आम्ही नदीवरती गेल्यानंतर हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घेतले। तिला पाण्यात खेळायचं होतं पण मी खेळून दिलं नव्हतं, कारण मला वाटलं होतं की कपडे तिथे चेंज करायला जागा नाही आहे, पण तसं काही नाही। नदी पण बघा ना, पूर्ण म्हणजे उन्हाळा आहे तरी देखील नदी केवढी भरलेली, आणि इतर नद्या बघा पूर्णपणे हे झालेले असतात उन्हाळ्यामध्ये, कारण पाण्याने पूर्णपणे गोठलेल्या असतात। मजा मस्ती केल्यानंतर रिटर्न आम्ही वरती आलो, कारण आम्हाला लवकर दर्शन घ्यायचं होतं। गुरुवार असल्यामुळे गर्दी होती, भरपूर गर्दी होती। पण कितीही गर्दी असली तरी पहिल्यांदा माझ्यासोबत असं झालं की नरसिंहवाडीला गेल्या मी आणि किमान मी 10 ते 15 मिनिटात दर्शन घेतले, कारण इतर वेळेला गेले की भरपूर गर्दी असत्या आणि उन्हामुळे पूर्णपणे सगळीकडं असं हे केलेलं जेणेकरून भाविकांना उन्हाचा त्रास होणार नाही। जरासं इकडे तिकडे फोटो वगैरे काढल्यानंतर आम्ही स्वामींचं दर्शन घेतलं। मेन म्हणजे स्वामींच्या दर्शनाच्या इथे मला एक बोर्ड दिसला, तो बोर्ड तुम्हाला दाखवते मी। आणि ते खरोखर मला पटलं की भाविकांना नम्र विनंती की प्रसादाच्या पुड्याच्या तोंडानं प्लीज फोडू नका, आणि खरंच तुम्ही हे फॉलो करायला पाहिजे। तर हे नरसिंहवाडीचं गुरुवारी मंदिरचं मी शूट घेतलेलं आहे, मला जायला भेटलं। मी म्हटलं माझा फर्स्ट व्लॉग आहे आणि आपण इथूनच सुरुवात करूया। पहिल्यांदाच असं झालंय की गुरुवार आहे आणि मी नरसिंहवाडीमध्ये आहे, कारण इतर वेळेला मी गेल्या पण मला वारनुसार अजिबात जायला भेटत नव्हतं। मी खूप ठरवत होते की गुरुवारी जायचं नरसिंहला दत्त महाराजांचं दर्शन घ्यायचं, पण माझ्यासोबत ते घडलंच नाही। खूप रिक्वेस्ट केल्यानंतर मिस्टरांनी होकार दिला। संध्याकाळचे 6 वाजले होते आणि आम्हाला खूप लेट झालेला तिथे। ते बोलत होते की नाही आपण जाऊया, कारण आपल्याला किमान 2-2.5 तास पाहिजे घरी जायला। पण मी म्हटले नाही, मला 5 मिनिटं फक्त बसायचं आहे, निवांत रिलॅक्स व्हायचं आहे, त्याच्यानंतर आपण बाहेर पडूया। ह्याच्या आधी आम्ही नरसिंहवाडीला गेलो ना की पाण्यामध्ये खूप खेळायची इच्छा होत होती, पण तिथे चेंज करायला काही नव्हतं। पण हे आता नवीन केलेलं आहे स्त्रियांसाठी चेंजिंग रूम, तर तुम्ही गेला तर कपडे वगैरे घेऊन जाऊ शकता, कारण आता स्त्रियांसाठी सेफ्टीसाठी हे केलेलं आहे। त्याच्यानंतर प्रसादाचे पेढे बाहेर पडल्यानंतर किमान आम्हाला पोहोचायला 7:30 वाजलेले कोल्हापूरमध्ये पोहोचल्यानंतर खूप जास्त भूक लागलेली, म्हणताना त्यांना म्हटलं आता जेवूनच घरी जाऊया। दिवसभर प्रवास केल्यामुळे डोकं इतकं खूप दुखत होतं ना, त्याच्यामध्ये मला फॅनचं वारं सहन होत नाही जास्त करून, म्हणून पहिल्यांदा रिक्वेस्ट केली की प्लीज फॅन बंद करा। तर हा होता माझा फर्स्ट व्लॉग। प्लीज महाराष्ट्र सबस्क्राईब करा आणि अशाच डेली व्लॉगसाठी भेटू पुन्हा। बाय।